सरकार हतबल झालं. सरकारला काही करता आलेलं नाही. काल अक्षरशः लोकांनी उड्या मारल्या. 4 लोकांना जीव वाचवण्याचा प्रशासन यशस्वी झालं. तरी पण आमचा हा लढा चालूच राहणार आहे. नाही, घरी जाणार नाही आम्ही. जोपर्यंत पैसे आमच्या खात्यावर पडत नाही तोपर्यंत जाणार नाही. 11 बाळा देखील आम्ही इथं आणणार नाही. 2 दिवसात पैसे आले तर 8 महिने होऊन गेले, अजून 1 रुपये बी पैसे टाकले नाही. आज माझं 24 तारखेला माझ्या छोट्या भावाचं लग्न आहे. नाही नाही नाही, पैसे घेऊनच उठणार आहे मी. पैसे घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आहोत, की ज्या ठिकाणी गोकुळ शुगर विरोधात थकीत ऊस बिले मिळावी यासाठी अनेक गावातील शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत. आज आंदोलनाचा 18वा दिवस आहे. काल शेतकऱ्यांनी सोलापूरच्या धर्मवीर संभाजी तलाव येथे जलसमाधी आंदोलन केलं. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त असताना, त्यांचा विरोध असताना विरोध झुगारून अनेक शेतकऱ्यांनी कंबर तलावामध्ये पटापट उड्या मारल्या आणि उड्या मारल्यानंतर ती जी बातमी आहे ती संपूर्ण राज्यभर पसरली. यामध्ये मीडियाचा महत्त्वाचा वाटा जरी असला तरी या शेतकरी बांधवांच्या पाठीशी मीडिया आहे हे दाखवून दिलेलं आहे. मात्र कालचा जो जलसमाधी आंदोलन आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी आज गुरुवारचा दिवस आहे आणि दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी शेतकरी अजूनही चिंताग्रस्त आहेत की त्यांना पैसे कधी मिळणार. जलसमाधी आंदोलनाद्वारे मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, साखर आयुक्त असतील किंवा सोलापूरचे स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातलेलं आहे. मात्र अद्यापही या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर बिल कधी मिळतील याचीच चिंता आहे. आपल्यासोबत हे शेतकरी आहेत. काका काय नाव तुमचं? मोकाचे बाळकृष्ण, कुठल्या गावचे? अणदोर. बरं, काय आज कालचं जलसमाधी आंदोलन झालं आहे, काय सांगा? उत्स्फूर्त शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळं सरकार हतबल झालं. सरकारला काही करता आलेलं नाही. काल अक्षरशः लोकांनी उड्या मारल्या. 4 लोकांना जीव वाचवण्याचा प्रशासन यशस्वी झालं. तरी पण आमचा हा लढा चालूच राहणार आहे. आता आम्ही 1-2-4 दिवसात भीक मागो आंदोलन नवी पेठमध्ये चालू करणार आहे. आमचे पैसे आमच्या खात्यावर मिळाल्याशिवाय आम्ही गप बसणारे लोक नाही आहेत. तर कालचं जे आंदोलन होतं पोलिसांनी बंदोबस्त देखील ठेवलेला होता. बंदोबस्त तरी देखील शेतकरी आक्रमक दिसले. आमच्या भावना, शरीरातून भावना आम्ही सांगतो. आमचे घराकडे जायची आमची कुवत नाही. आता येऊ देत नाहीत आम्हाला घरी. आम्हाला पैसे मिळाल्याशिवाय घरी येऊ नको म्हणून सांगितलेत. आज 18वा दिवस. 18वा दिवस आहे उपोषणाचा. त्यांना द्या. काय कुठल्या गावचं? अरे बोला. आम्ही शापूर गावचे, तालुका तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. घरी जाणार का कसं काय? नाही बदललं का नाही? नाही नाही, घरी जाणार नाही आम्ही. जोपर्यंत पैसे आमच्या खात्यावर पडत नाही तोपर्यंत जाणार नाही. 11 बाळा देखील आम्ही इथं आणणार नाही. 2 दिवसात पैसे आले तर आमची हीच अपेक्षा. आमच्या खात्यावरील सगळ्याच्या पैसे मिळावे, मी तोच करणार. बरं, कालचं जे आंदोलन झालंय काय म्हणजे काय वाटतं? म्हणजे चांगलं झालं, परंतु आम्हाला खात्री नाही. आमच्या पैसे खात्यावर टाकल्याशिवाय आम्हाला खात्री पटणार नाही. पैसे आल्याशिवाय उठणार नाही. उठणार नाही. 2 दिवसात नाही पैसे आले तर आम्ही लेकरं बाळा देखील इथं आणू शकतो. कारण का त्यांनी तारंगीला तिकडं कसं चाललंय खर्च? का आम्ही इशारे सोडलो. गावात गेले की देणे करीत आणते तर मला काय करायचं मग? आम्हाला पैसे द्यावे, आम्हाला एवढीच अपेक्षा. कुठल्या गावचे? मी महेश नांगाळ करपे, दर्शनाचा आहे. माझं 140 टन ऊस आहे. 140 टन. 140 टन ऊस आहे. अजून 1 रुपये बिल मिळालं नाही. आज नोव्हेंबर 18 तारखेपासून जे ऊस गेलं आहे, 18 तारखेला काम पूर्ण ऊस झालं आहे. 13 तारखेला याच वर्षी गेल्या वर्षी बी आज कारखाना चालू करताना गेल्या वर्षी बी 150 टनाचा ऊस होता. कारखाना चालू व्हायच्या टायमाला पैसे बिल टाकलेत. आज 8 महिने होऊन गेले, अजून 1 रुपये बी पैसे टाकले नाही. आज माझं 24 तारखेला माझ्या छोट्या भावाचं लग्न आहे. या लग्नासाठी कुणाकडनं व्याजाने पैसे काढून लग्न करायचं चालू आहे. या कारखानदारांनी 1 रुपये न बिल देता आम्ही करायचं कसं काय, जगायचं कसं काय? 140 टन 4 लाखाचं 4 लाख बिल आहे आमच्या आता सध्याला. आता कुणाला विचारावं, शेकडा व्याजाने पैसे काढून हे लग्न करायचं चालू. आज अजून मी पत्रिका इथंच ठेवलं आहे. ते पत्रिका नेऊन देण्यासाठी राहिले. आता कसं करायचं ह्याच्या पुढं? आता
किती खर्च येणार आहे अंदाजे लग्नासाठी? कम से कम एक 7 ते 8 लाख रुपये खर्च येणार आहे. मग कसं करणार आता? बिलच मिळालं नाही. काय आता करायचं काय, त्यासाठी तर हे मोर्चा चालू आहे. ताबडतोब आमचे पैसे आम्हाला भेटावं. आणि होतं का आंदोलन? हां होतो, मी बी होतो, पूर्ण आहे, मी बी होतो आंदोलनाला. कालचं आंदोलन चांगलं झालं, पोलिसांनी चांगले साथ दिले आम्हाला आणि तहसीलदार कार्यालयाने बी आले होते. त्यांनी स्वतः पाण्यात येऊन शेतकऱ्यांचं जीव वाचण्याचा प्रयत्न केले. तरी या शासनाला काहीही फरक नाही पडेना. त्यामुळे ताबडतोब या शेतकऱ्यांचं निलावत लावावे ही विनंती. घरी लग्न आहे आणि लग्नाला पैसे कमी पडलेत, ऊस बिल जर आलं तर लग्न व्यवस्थित होईल अशी एक अपेक्षा या ठिकाणच्या शेतकऱ्यांची आहे. मात्र तुम्ही कुठल्या गावचे? आम्ही सराटी योगीनाथ हन्नोरे, तालुका जिल्हा सांगा. तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. काय किती आमचं जवळजवळ नाही म्हणलं तर 240 टन ऊस गेलं आहे. बिल मिळालेलं नाही. काल आंदोलन झालं, चांगल्या योग्य रीतीनं झालं आणि पोलीस प्रशासन बी आम्हाला साथ दिलं. ते आमची आई आता सध्या दवाखान्यात आहे, 3 महिने झालं आता सध्या दवाखान्यात आहे. अजून बिल मिळालेलं नाही. आम्ही बिल घेऊनच गावाकडे जाणार आहे. कालचं आंदोलन कसं झालं? काय चांगलं पोलीस प्रशासन बी चांगलं सहकार्य केलं आणि चांगल्या पद्धतीने झालं. सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे हलणार का नाही? हलणार नाही. पैसे घेऊनच उठणार आहे मी. पैसे घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. कलेक्टर सोबत मिटिंग झाली, काय म्हणले? झाले त्यांनी काय त्यांचं काय झालं ते आम्हाला काय माहीत नाही. त्यांचं झालं असेल काहीतरी मिटिंग लावलेत, मिळालं 1-2-3 दिवसात काय ते निर्णय घेऊ म्हणून सांगितलं. जोपर्यंत बिल मिळणार आहे तोपर्यंत उठणार नाही. नाही उठणार नाही. पैसे घेऊनच जाणार आहे मी घरी. तुम्ही कुठल्या गावचे? काय शापूर. शापूर. किती टन गेलं ऊस? 80 टन ऊस गेलं. किती यायचे? जमीन 10-12 एकर आहे. हां. अजून 1 रुपया बिल टाकलं नाही. ते आज आमचा 18वा दिवस आहे. काल जलसमाधी आंदोलन केलं आम्ही. आता बघू 2-3 दिवसात का होईल आता बघावं. आणि तात्काळ दखल मुख्यमंत्री देवाभाऊ साहेब यांनी आमची शेतकऱ्याची वेतना समजून आमची बिल जमा करून त्यांनी द्यावी. पुढे या. काय सांगाल आता? काय अर्धनग्न झालंय, जलसमाधी झालाय, आता काय बाकी आहे? बाकी काय आहे असं आम्हाला वाटत नाही. कोणत्याही प्रकारचं आंदोलन करणं हा मुळात शेतकऱ्यांचा पिंडच नाही आहे. बरोबर. जनतेला किंवा प्रशासनाला त्रास देणे हे आम्हाला म्हणजे योग्य वाटत नाही आहे. परंतु झालेलं आहे काय साहेब की प्रशासनापर्यंत संदेश देण्याचा दुसरा मार्गच नव्हता आमच्याकडे. आज 18वा दिवस आहे. 18 दिवसापर्यंत प्रशासनाने पाहिजे तसं प्रगती केलेली नाही आहे आमच्या या ऊस बिलासंदर्भात. त्यामुळे हे आंदोलन आम्हाला करावं लागत आहे. आम्हाला हौस नाही असे आंदोलन करण्यासाठी. काल आमचा जो आंदोलन झालं जलसमाधीचं आंदोलन, हे शेतकरी आणि प्रशासन यांचा एक समतोल दाखवणारं आंदोलन होतं. आपणही त्याचं कव्हरेज केलेलं आहे. आपणास ही माहिती आहे की हे आंदोलन इतकं व्यवस्थित झालेलं आहे की असं आंदोलन अगोदर कधी झालं असेल असं आम्हाला वाटत नाही आहे. प्रशासनानं शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं आणि शेतकऱ्यांनीही कुठेही उद्रेक न करता आपल्या भावना काबूत ठेवून हे आंदोलन पूर्ण झालेलं आहे. काय बघितले का आंदोलन? हो सगळे बघत होते. सगळेच घरचे काय प्रतिक्रिया होत्या? प्रतिक्रिया एकच होती की मीडियानं ज्या प्रकारे हे आंदोलन उचलून धरलं ते खरंच कौतुकास्पद होतं. कारण प्रत्येक मीडियामध्ये हे आंदोलन लाईव्ह कव्हरेज चालू होतं. पूर्ण आंदोलन संपेपर्यंत लाईव्ह चालू होतं. लोक म्हणजे काळजी करत होते का पाण्यात उतरू नका, जाऊ नका? हो सगळं सांगत होते. परंतु कसं आहे आता की ठरवून आलेलं असतं माणसानं की जे होईल ते होईल आणि तो एक माहोल असतो. त्या माहोलमध्ये कुणीही शेतकरी असो कुणी मनुष्य असो तो वाहून जात असतो आणि त्या पद्धतीने ते होत असतं. आमची फक्त शासनाला एकच विनंती आहे की महोदय जो आपण ही जी पदं तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी किंवा एखाद्या पदाची निर्मिती एखाद्या समूहाची किंवा एखाद्या वर्गाची प्रगती करण्यासाठी असते. परंतु कलेक्टर काय म्हणजे अजून काय नाही, त्यांनी आश्वासन काल आमच्या नेत्यांची आणि कलेक्टर साहेबांची मीटिंग झालेली आहे आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की यापुढे कोणतंही अनुचित पाऊल किंवा मोठ्या आंदोलनाचा तुम्ही विचार करू नका. त्या अगोदर आम्ही तुमचा तोडगा काढू आणि होता होईल तेवढं लवकर. आणखीन किती दिवस चालेल आंदोलन? ते काय सांगता येत नाही सर. जोपर्यंत पैसे भेटत नाहीत आम्हाला तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही हा आमचा पक्का निर्धार आहे.
कुठल्या गावचे दादा पुढे या मी नळदुर्गचे. काय माहिती मी- काय अजून किती दिवस चालेल तुमचं आंदोलन? जोपर्यंत बिल मिळत नाही तोपर्यंत इथंच आम्ही राहणार आहोत. आम्ही प्रॉपर नळदुर्गचे, नळदुर्ग इनामदार म्हणून आहेत. माझा ऊस 134 टन गेलेला आहे आणि आता तिथं जाऊन बरं काय करू शकतो आम्ही. तिथं देणं घेणं भरपूर आहे. आता खतं बी आणायचं आहे, तोंडावर पेरणी आहे. हां, कुठनं आणायचं आता, कसं करायचा, त्याच्यामुळे इथंच बसलो आम्ही. घरची काळजी करत आहेत. हां, भरपूर काळजी करत आहे, पण काय पर्याय नाही. तिथं जायचं काय ते उपयोगच नाही ना. तिथं देणं घेणं, लोकांचं देणं आहे घेणं आहे. हां, बसा म्हणले, तो जोपर्यंत बीड मिळत नाही तुम्हाला तोपर्यंत तुम्ही तिथंच बसा म्हणले त्याने, घरचे म्हणले. आजी काय काय मागणी आहे तुमची? हां, बोला. ऊसाचं बिल आम्हाला देवो सरकारनं. आम्ही सरकारला काय त्याचं पदरचं मागत नाही. आम्हाला आमच्या कष्टाचा पैसा आम्हाला देव. आमचे लेकरं मोठ्या मोठ्या शिक्षण आहे, ते रोजगारी लावलेले, रोजगारी रात ना दिवस सराब देते. ती सराब त्यांच्या आत्म्याचा आमच्या लेकरा बाळाला लागणार. आज आमच्या लेकरा बाळाचं जरी काय नुकसान झाली, सरकार मान्यता आहे का त्यांना? हा, मग आमचा सरकार विचार करणा झाला तर आम्ही इथून उठून जाऊन जगून काय फायदा आहे? हा, जगावं तर आमच्या लेकराचा तळतळच बघावं. काय उपयोग गावाकडे आहे? काय घरचे काय फोन करतायत का? फोन करते तिथे पैसे पाठवा. हा, लेकरं मोठ्या मोठ्या शिक्षणाला, इंजिनियर, डॉक्टर, हा, अकॅडमीला आहे, ते ह्यांना कशानं पैसा द्यायचं आणि रोजगाराला काय करायचं? कुठले तुम्ही काल आंदोलनात होत आहे, उडी मारणार होता पाण्यात? मग मारणारच होते, जीव देणार होते. मग काय करायचं जगून? तर गावात ऋणकरी दारात येऊन बसू लागते. घराकडे तर जाऊन का करा म्हणून जीव देऊ द्या म्हणून निघालतो आम्ही. पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी इकडे दोघी कंपनी एकटी धरल्या, 5 जण धरल्या. जायचं कसं? लेडीज पोलिसांनी धरल्या. काय आता काय ठरवलं? काय चालूच राहणार होतं? चालूच, जोपर्यंत बिल आमचं खात्यावर पडत नाही तोपर्यंत चालूच. इथं जीव का देणं होईना? रस्त्यावर घराकडली कोण याद करणार? लेकरं बाळाची याद कोण करणार? घरादाराची कोण याद करणार? आता शेतात पेरणी आली आहे, बी भरण खाताचं आणि बँकेचं कर्ज काढलंय, गटातले कर्ज काढलेले. हा, पैसे मिळत नाही. पैसे जोपर्यंत खात्यावर पडत नाही ते तोपर्यंत इथून हलणार नाही. मिळेल का पैसे? मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, पैसे मिळालाच पाहिजे. पैसे मिळाल्याशिवाय आम्ही उठणारच नाही. आणि याच्या पुढं मी शिरशेल आलुरे बोरेगावातून बोलतो. आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातोय, तरी फडणवीस साहेबांना शेतकऱ्याच्या कळकळीची विनंती आहे, शेतकऱ्याच्या कमीत कमी कालावधीमध्ये शेतकऱ्याचा बिल अदा करावे, कारखाना मालकाला सांगावे, ही माझी विनंती आहे. काय दाखवत होतं हे? काय पत्रिका आहे. आता 24 तारखेला लग्न आहे आता माझ्या भावाचा. पैसे जोपर्यंत भेटत कसं करायचं पुढचं लग्न कसं करायचं? 24 तारखेला पत्रिका दाखवा. हे का 24 तारखेला लग्न आहे. आता कमसे कम 7 ते 8 लाखाची खर्च होणार आहे. भाई या शासनाने 1 रुपये न देता करायचं कसं? का व्याजाने पैसे करू, व्याजातच मरायचं आहे का? कसं करायचं काय? शेतकऱ्याला कसं हेच परिस्थिती झाली. जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. एकंदरीत धोत्रीच्या ज्या गोकुळ शुगर विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा 18वा दिवस आहे. काल जलसमाधी आंदोलनानंतर शेतकरी पुन्हा आपापल्या या मुक्कामी आलेले आहेत जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर. शेतकऱ्यांची एकच मागणी आहे, जोपर्यंत ऊस बिलाची रक्कम खात्यात पडत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. शासनानं आमच्या मागणीची दखल घ्यावी. आता पेरण्या सुरू झालेल्या आहेत, मुलांच्या शाळा असेल, कॉलेज असेल सुरू झालेलं आहे. गावाकडं जनावरांची अवस्था फार बिकट आहे, वैरणीसाठी त्यांना पैसे नाही आहे. कर्जदार आपल्या दारी येतो आहे, गावाकडे येतो आहे. त्यामुळं जी थकीत ऊस बिल आहे त्यासाठी शासनानं काहीतरी मध्यस्थी काढावी, मार्ग काढावा आणि आमची बिल आम्हाला द्यावी आणि तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. झहूर सैयद अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग. सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग.
महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.